तर भाजपच्या नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केलाय। पृथ्वीराज चव्हाण यांची झोप होत नाहीये, त्यामुळे त्यांनी झोप घ्यावी अशी टीका मंत्री आशिष शेलारांनी केलेली आहे। तर कपोलकल्पित जगात जगणारे ते लोक आहेत असं सुद्धा शेलार टीका करत म्हणतायत। तर पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तमानावर बोलावं, शिळ्या भाकऱ्या का खाताय अशी टीका महसूल मंत्री बावनकुळेंनी केलेली आहे। पृथ्वीराजजी जे बोलले याचं उत्तर उद्धवजींना द्यायला लागेल। पृथ्वीराजजी जे म्हणतात ते खरं की खोटं, आम्ही तर म्हणतोच आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणातला विश्वासघातकी दगाबाजपणा उद्धवजींच्या पक्षाने केला। 19ला दिसला, 14ला लपला। जर पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं खरं असेल तर तो 14लाच आमच्याबरोबर सरकारमध्ये स्थापन होण्याच्या बाबतीतली चर्चा करायची आणि त्याच वेळेला पृथ्वीराज चव्हाण जर ते म्हणतात ते खरं असेल तर त्यांच्याशी सलगी करायची। हा दुटप्पीपणा, दगाबाजपणा हेच उद्धवजींच्या नेतृत्वाचं विशेषत्व आहे। उद्धवजी, पृथ्वीराज चव्हाणांच्या म्हणण्यावर उत्तर द्या। मला पृथ्वीराज चव्हाणजीला हे सांगायचं आहे की शिळ्या भाकरी का खाता? शिळ्या भाकरी का खाता? आता तुम्ही वर्तमानात बोला ना। भविष्यात कुणी काय केलं, भविष्यात हे झालं होतं, एक आत्मकथा लिहा, वाचतील लोक तुमची आत्मकथा। पण हे आता मीडियामध्ये अशा पुढ्या सोडणं काही योग्य नाही। पृथ्वीराज चव्हाणजीला विनंती आहे की भूतकाळामध्ये कोणी आता विश्वास ठेवत नाही, वर्तमान आणि भविष्य यामध्ये पृथ्वीराज चव्हाणजींनी काळजी घेतली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।